नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपल्या क्राईम न्यूज मराठी चॅनलवर। आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी एक थरारक घटना घेऊन आलो आहोत। आजची घटना ऐकल्यानंतर देखील तुमच्या डोळ्यासमोर अगदी हुबेहूब चित्र उभं राहणार आहे, त्यामुळे थोडं सावध राहा। आपल्या आयुष्यामध्ये विविध प्रकारच्या घटना घडतात। त्या घटनांमुळे आपल्या चेहऱ्यावर हास्य येतं, तर कधी डोळ्यात अश्रू येतात। काही घटना आपल्याशी संबंधित असतात, तर काही घटनांशी आपला काहीही संबंध नसतो, पण तरीही जणू काही ती घटना आपल्या जवळच्या व्यक्तीसोबतच घडलेली आहे आणि त्या व्यक्तीची आणि आपली खूप जुनी ओळख आहे असं वाटू लागतं। त्याचं कारण एकच, आपल्यातली माणुसकी। जेव्हा आपल्यामध्ये माणुसकी शिल्लक असते तेव्हाच इतरांबद्दल आपल्याला दुःख वाटतं। पण या कलियुगामध्ये अशीही काही माणसं आहेत ज्यामध्ये एक प्रकारचा भयानक राक्षस लपलेला असतो आणि त्याच्यातला राक्षस जेव्हा बाहेर येतो तेव्हा असं काही घडतं ज्याने प्रत्येकाच्या पायाखालची जमीन सरकते। आजची ही घटना अशाच प्रकारची आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकत रहा। पुण्यातील कोथरूड भागातल्या पौड फाटाजवळच्या शीलविहार कॉलनीत राहणाऱ्या राठी कुटुंबातील 7 जणांची भर दिवसा एकाच वेळेस निर्घुण हत्या करण्यात आली होती। यामध्ये 5 महिला, यातील 1 महिला गर्भवती होती। 1.5 आणि 2.5 वर्षांच्या 2 लहान मुलांचाही यामध्ये समावेश होता। पुण्यातील 1994 साली घडलेल्या या घटनेमुळे शहरच नाही तर राज्य हादरलं होतं। सुप्रीम कोर्टाने नुकत्याच दिलेल्या एका निर्णयामुळे ही घटना परत चर्चेत आली। या हत्याकांडातील एक आरोपी गुन्हा करतेवेळी अल्पवयीन असल्याचं सांगून 28 वर्षांनंतर त्याच्या सुटकेचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत। पण हे हत्याकांड नेमकं काय होतं हे सविस्तररित्या आपण जाणून घेऊया। तर संजय राठी त्यांच्या कुटुंबासोबत पुण्यातील कोथरूड भागातल्या शीलविहार कॉलनीमधील हिमांशू अपार्टमेंटमध्ये 2ऱ्या मजल्यावर राहत होते। संजय राठी यांच्यासोबत त्यांचे वडील केशरीमल राठी, आई मीराबाई राठी वय 45, त्यांची लहान बहीण प्रीती राठी वय 19, बायको बबिता उर्फ नीता वय 24 आणि 2.5 वर्षांचा लहान मुलगा चिराग त्या घरात एकत्र राहायचे। संजय राठी यांना अजून एक बहीण होती, तिचं नाव हेमलता, वय 27 होतं। हेमलताचं लग्न 1992 साली श्रीकांत नावंदर यांच्यासोबत झालं होतं। ते दुसऱ्या गावात राहायचे। हेमलता तिचा 1.5 वर्षाचा मुलगा प्रतीक सोबत त्या दुर्दैवी दिवशी सकाळी तिच्या भावाच्या म्हणजेच संजय राठी यांच्या घरी आली होती। संजय राठी आणि त्यांच्या वडिलांच्या मालकीचं सागर स्वीट मार्ट नावाचं मिठाईचं दुकान होतं। त्या मिठाईच्या दुकानात राजू राजपुरोहित नावाचा एक तरुण काम करायचा। राजू आणि त्याचे 2 मित्र नारायण चेतनाराम चौधरी आणि जितेंद्र नयन सिंग गहलोत हेच 3 जण राठी कुटुंबियांसाठी कर्दनकाळ ठरले। पण राजू, नारायण आणि जितेंद्र नेमकं कोण होते हे देखील आपण जाणून घेऊया। तर मूळचा राजस्थानमधील असलेला राजू राजपुरोहित 1993-94 सालची 11वीची परीक्षा पास झाल्यावर त्याच्या भावाकडे पुण्यात पुढच्या शिक्षणासाठी आला होता। लक्ष्मी रोडवरच्या बॉम्बे विहार नावाच्या दुकानामध्ये त्याने जून 1994 पासून काम करायला सुरुवात केली। नारायण आणि जितेंद्र सुद्धा याच काळात बॉम्बे विहारमध्ये काम करत होते। तिथे या तिघांची ओळख झाली आणि त्यांचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं। पण राजूची बॉम्बे विहारमधली नोकरी फार काळ टिकली नाही। त्याला 8 जून 1994 रोजी बॉम्बे विहारमधून कामावरून काढून टाकण्यात आलं। त्यानंतर त्याने राठी कुटुंबाच्या सागर स्वीट मार्टमध्ये काम करायला सुरुवात केली। राठींच्या दुकानात काम करत असताना राजूला अनेक वेळा डबा आणण्यासाठी राठी कुटुंबाच्या घरी जावं लागायचं। याच दरम्यान त्याची घरातल्या लोकांशी ओळख झाली आणि त्याला घराची रचना पूर्णपणे समजली। कोणत्या वेळेस कोण घरी असतं याला त्याचा अंदाज होता। राठींच्या दुकानात 2-2.5 महिने काम केल्यावर त्याने पगारवाढीची मागणी केली, जी राठींनी नाकारली आणि त्यानंतर राजूने त्यांच्या दुकानातलं काम सोडून दिलं। याच दरम्यान नारायण आणि जितेंद्र यांनी सुद्धा बॉम्बे विहारमधलं काम सोडलं होतं। तिघही नोकरी सोडून नारायणच्या नागपूर चाळीतल्या खोलीत राहायला लागले। राजू, नारायण आणि जितेंद्र हे तिघही बेरोजगार होते। त्यांनी त्यांच्या भविष्याचा विचार सुरू केला आणि त्यासाठी सेठच्या घरी दरोडा घालण्याचा प्लॅन केला। आधी त्यांनी 23 ऑगस्ट 1994 रोजीच्या रात्री राठींच्या घरावर दरोडा घालण्याचा कट शिजवला।
या प्लॅनमध्ये थोडा बदल करून त्यांनी 24 ऑगस्ट राठींच्या घरी जायचं ठरवलं. घरात हजर असलेल्या सर्वांना मारायचं त्यांनी ठरवलं. हे करणं सोपं जावं यासाठी तिखट जवळ ठेवून ते राठी कुटुंबियांच्या डोळ्यात टाकायचं असं देखील त्यांनी ठरवलं. खून करण्यासाठी चाकू विकत घ्यावे लागणार आणि त्यासाठी आपल्याजवळ पैसे नाहीत हे ओळखून त्यांनी त्यांच्यापैकी एकाचं चांदीचं ब्रेसलेट नागपूर साडीच्या जवळच्या सराफ दुकानात गहाण ठेवलं. त्यावरून पैसे घेतले आणि चाकू विकत घेतले. पण ते 24 तारखेला गेले नाही. त्यानंतर 25 तारखेला दुपारी ते तिघही राठींच्या घराच्या अवतीभोवती थांबले. त्यांच्या लक्षात आलं की दुपारी 2 ते 4च्या दरम्यान त्या परिसरात शुकशुकाट असतो. तेव्हा त्यांनी ठरवलं की दुपारी 2 ते 4 या वेळातच राठींच्या घरी जायचं, ऐवज लुटायचा आणि घरी जे कोणी असतील त्यांना मारून टाकायचं. 26 ऑगस्ट 1994 रोजी सकाळी हेमलता नावंदर तिचा नवरा आणि लहान मुलासोबत संजय राठींना राखी बांधण्यासाठी म्हणून त्यांच्या घरी आली. दुपारी जेवण झाल्यानंतर संजय राठी हेमलताच्या नवऱ्यासोबत मोटरसायकलवरून काही कामाने बाहेर गेले. तेव्हा घरात फक्त महिला आणि 2 लहान मुलं होती. राजू, नारायण आणि जितेंद्र हे तिघही दुपारी 12च्या दरम्यान त्यांच्या खोलीतून बाहेर पडले. चाकू आणि तिखट घेऊन ते राठींच्या घराजवळ आले. संजय राठींची मोटरसायकल घराबाहेर नाही हे पाहून त्यांची खात्री पटली की घरी आता बाकी कुणीही नाही. नारायणने राजूला वर राठींच्या फ्लॅटमध्ये जायला सांगितलं आणि घरच्यांना बोलण्यात गुंतवायला सांगितलं. राजू साठींच्या घराजवळ आला तर त्यांच्या घराचं दार अर्धवट उघडं होतं. तेवढ्या वेळात नारायण आणि जितेंद्रने त्या मजल्यावरच्या बाकीच्या फ्लॅटच्या दारांच्या कड्या बाहेरून लावून घेतल्या. राठींच्या घरात राजूने डोकावून पाहिलं. राठींकडे घरकाम करणारी सत्यभामाबाई सुतार फरची पुसत होत्या. ते तिघही राठींच्या घरात घुसले आणि घराचं दार आतून लावून घेतलं. हे पाहून सत्यभामाबाईंनी आरडाओरडा केला. त्यांचा आवाज ऐकून घरात हजर असलेले सगळे हॉलमध्ये दाखल झाले. ते सगळे हॉलमध्ये आल्यावर या तिघांनी त्यांच्यावर तिखट फेकलं, त्यांना चाकूचा धाक दाखवून शांत राहण्यासाठी धमकावलं आणि तसं न केल्यास त्यांना जीवे मारण्याची धमकी देखील दिली. त्यानंतर हॉलमध्ये एकत्र असलेल्या कुटुंबियांना या तिघांनी वेगवेगळ्या खोल्यांमध्ये नेलं. नारायणने मीराबाईंना घरातले दागिने आणि पैसे कुठे आहेत याची विचारणी केली. मीराबाईंनी घरातल्या ऐवजाची जागा नारायणला दाखवली आणि सगळं घेऊन जा, पण कुणाला इजा करू नको अशी विनवणी देखील केली. नारायण आणि जितेंद्र मीराबाईंना ऐवज असलेल्या खोलीत घेऊन गेले. तिथे त्यांच्यावर चाकूने वार करून त्यांना मारण्यात आलं. मीराबाई जवळच असलेल्या बेडवर कोसळल्या. तिथेच त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर बबिताला दुसऱ्या खोलीत नेऊन चाकूने वार करून तिलाही मारण्यात आलं. तिच्यानंतर तिचा मुलगा चिरागलाही असंच संपवण्यात आलं. राजूने प्रीतीला बाथरूममध्ये नेलं. तिथे नारायणने वॉशिंग मशीनची वायर कापून त्याने प्रीतीचा गळा आवळला. ती मेली आहे असं समजून ते दोघंही तिथून बाहेर पडले. पण नारायणला परत बाथरूममधून आवाज ऐकू आला. तो परत बाथरूममध्ये गेला आणि प्रीती अजून जिवंत असल्याचं त्याच्या लक्षात आलं. त्याने तिच्यावर चाकूने पुन्हा वार केले आणि प्रीतीचा मृत्यू झाला. राजूने सत्यभामाबाईंना किचनमध्ये नेलं. तिथे नारायण पोहोचला होता आणि रक्ताने माखलेला चाकू धुवत होता. किचनमध्ये राजूने सत्यभामाबाईंना धरून ठेवलं आणि नारायणने त्यांच्यावर चाकूने वार केले. यामध्ये सत्यभामाबाई कोसळल्या. त्यानंतर राजू आणि नारायण हेमलता आणि तिचा मुलगा प्रतीक यांना ज्या खोलीत ठेवलं होतं तिथे ते वळले. त्यांच्यावर जितेंद्र लक्ष ठेवून होता. त्यांनी प्रतीकला तिच्यापासून खेचण्याचा प्रयत्न केला. याचा हेमलताने प्रतिकार केला. पण जितेंद्र आणि राजू प्रतीकला घेऊन मीराबाई ज्या खोलीत पडल्या होत्या तिथे नेले. तिथे त्यांनी प्रतीकला तोंड दाबून मारण्याचा प्रयत्न केला. प्रतीक खाली कोसळला. तो मेला आहे हे समजून ते दोघं हेमलता ज्या खोलीत होती तिथे गेले. प्रतीकला त्यांच्या आजीजवळ दिला आहे असं तिला सांगितलं. हेमलताने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर जितेंद्रने तिच्या पायावर गुडघा ठेवून तिला धक्के दिले. याने हेमलता बेशुद्ध झाली आणि त्यानंतर नारायणने तिच्या मानेवर चाकूने वार करून तिचा जीव घेतला. घरात हजर असणाऱ्या सगळ्यांना मारल्यानंतर त्या तिघांनी घरातला ऐवज घरातूनच घेतलेल्या एका एअर बॅगमध्ये भरायला सुरुवात केली. जेवढं त्या बॅगमध्ये बसू शकेल तेवढं सगळं त्यांनी घेण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये रोख रक्कम, दागिने आणि मौल्यवान वस्तू यांचा समावेश होता. घरातून बाहेर पडायच्या आधी नारायणने रक्ताने भरलेली त्यांची पॅन्ट बदलली. राठींच्या घरातून खाकी पॅन्ट घेतली. जितेंद्रनेही त्याचा रक्ताने भरलेला शर्ट बदलला आणि घरातलाच एक काळा शर्ट घातला. रक्ताने भरलेले कपडे त्यांनी त्याच एअर बॅगमध्ये ठेवले. याच वेळी घरातला फोन वाजला. चाकूने त्यांनी फोनची वायर कापून टाकली. हे करत असताना त्यांना आतल्या खोलीतून लहान मुलाचा रडण्याचा आवाज आला. तिथे जाऊन पाहिल्यावर त्यांच्या लक्षात आलं की चिमुकला प्रतीक जिवंत होता. ते पाहून जितेंद्रने नारायणकडून चाकू घेऊन
प्रतीकवर वार केले आणि त्याला देखील मारून टाकलं. घरातल्या सगळ्यांचे खून केल्यावर आणि गोळा केलेला ऐवज एअरबॅगमध्ये भरल्यावर ते हिमांशू अपार्टमेंटच्या कंपाऊंडमधून बाहेर आले. रिक्षा करून ते नागपूर चाळीच्या खोलीवर परत आले. खोलीवर आल्यावर जितेंद्रने राजूला पैसे देऊन दारू आणि काही खाण्यासाठी आणायला बाहेर पाठवलं. राजू परत आल्यावर त्यांनी एअरबॅग उघडून त्यातला ऐवजाची वाटणी केली. जितेंद्र आणि नारायणने राजूला त्यांचे रक्ताने भरलेले कपडे धुवायला सांगितले. त्यानंतर त्यांनी चाकू लपवले आणि तिघही दारू प्यायले. आता संजय राठी घरी परत आल्यानंतर काय घडलं हे देखील आपण सविस्तर जाणून घेऊया. संजय राठी हेमलताच्या नवऱ्यासोबत संध्याकाळी 5:45च्या दरम्यान घरी परत आले. त्यांनी बेल वाजवली पण कुणीही दार उघडलं नाही. कुणी दार उघडत नाही हे पाहून त्यांनी दुकानात असलेल्या केश निर्मल राठींना फोन केला. त्यांनी सांगितलं की घरी कुणी फोन उचलत नाही. हे ऐकून संजय राठी दुकानात जाऊन घराची दुसरी किल्ली घेऊन आले. या दरम्यान सत्यभामाबाई घरी आलेल्या नाहीत म्हणून त्यांचे पती दामू सुतारही राठींच्या घरी पोहोचले होते. घराच्या डुप्लिकेट चावीने संजय राठींनी दार उघडलं आणि त्यांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सत्यभामाबाई दिसल्या. ते पाहून ते घाबरले आणि आरडाओरडा केला. त्यानंतर घरातले इतर मृतदेह त्यांच्या नजरेस पडले. यानंतर शेजारच्यांनी कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये संपर्क केला. त्यानंतर पोलिसांनी येऊन पुढची सगळी काही कार्यवाही केली. हत्या केल्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 27 ऑगस्टला राजूने सकाळी काही वृत्तपत्र विकत आणले. त्यामध्ये राठी कुटुंबातील हत्याकांड आणि दरोडा संदर्भात बातम्या होत्या, पण कुणावर संशय हे नमूद नव्हतं. संध्याकाळी त्यांनी खास सायंकाळी प्रसिद्ध होणारं वृत्तपत्र विकत आणलं. त्यामध्ये संशयाची सुई या तिघांवर असल्याविषयी उल्लेख होता. हे वाचून त्यांनी पळून जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर या तिघांसाठी शोध मोहीम राबवण्यात आली. नारायणला 5 सप्टेंबर 1994 रोजी अटक करण्यात आली. जितेंद्रला 21 नोव्हेंबरला तर राजूला 15 ऑक्टोबर 1994 रोजी अटक करण्यात आली. तिघांना राजस्थानमधल्या वेगवेगळ्या ठिकाणाहून अटक झाली. त्यानंतर राठी हत्याकांडाचा खटला सुरू झाला. खटला सुरू होण्याआधी राजू राजपुरोहितने पोलीस आयुक्तांना पत्र लिहून गुन्हा कबूल करण्याविषयी इच्छा व्यक्त केली. राठी हत्याकांडाच्या संदर्भात फक्त पुरावे होते, पण त्या गुन्ह्याचा कोणीही साक्षीदार नव्हता. यामुळे राजूचा कबुली जबाब कोर्टात स्वीकारण्यात आला. ट्रायल कोर्टाने नारायण आणि जितेंद्रला फाशीची शिक्षा ठोठावली. फाशीची शिक्षा झाल्यानंतर नारायण आणि जितेंद्रने तत्कालीन राष्ट्रपतींकडे दयेसाठी अर्ज केला. 2016 साली जितेंद्रची फाशीची शिक्षा ही जन्मठेपेवर करण्यात आली. नारायणने सुप्रीम कोर्टासमोर गुन्हा घडला त्यावेळी आपण अल्पवयीन असल्याचं सांगून पुनर्विचार याचिका दाखल केली. 2019 साली सुप्रीम कोर्टाने नारायणच्या दाव्याची शहानिशा करण्याचे आदेश दिले. त्यामध्ये नारायणचे राजस्थानमधले काही कागदपत्र कोर्टासमोर सादर करण्यात आले. त्यावरून नारायण गुन्हा घडला त्यावेळी 12 वर्षाचा असल्याने त्याच्या सुटकेचे आदेश देण्यात आले. आणि अशा प्रकारे राठी हत्याकांडामध्ये राठी कुटुंबाचा सर्वनाश झाला. ही घटना अतिशय सुन्न करून टाकणारी आहे, पण तरीही या घटनेबाबत तुमच्या काय प्रतिक्रिया आहे कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि अशाच नवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या क्राईम न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचं बेल बटन प्रेस करून ठेवा. धन्यवाद.